लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 11 सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला कलाचा पाय दुखावलेला असतो त्याच वेळेला कलाच्या पायाला आता इकडे अद्वैत आपल्या हाताने मलम लावत असतो आणि तिकडे आबा, सरोज आणि आता इकडे रोहिणी या तिघे जण आलेले असतात आणि त्याच वेळेला अद्वैत सांगत असतो, आबा तुम्ही हिला सांगा की या सगळ्यामध्ये आता कामाला जाऊ नकोस. कला सांगत असते, माझं काम हे वेगळं आहे. म्हणजे माझं काम हे इतकेच सगळे गणपतीच्या मूर्ती बनवायच्या आहेत. जर मी गेले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आबा म्हणतात, हो मला कलाचं म्हणणं पटतंय. म्हणजे बघ ना, आपण सुद्धा दागिन्यांची एखादी ऑर्डर घेतली आणि आपल्या पर्सनल रिझनमुळे ती आयत्या वेळेला कॅन्सल केली तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अद्वैत कळतं ना तुला? आणि त्यातून दागिन्यांच्या ऑर्डरपेक्षा ही ऑर्डर जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे लोकांनी गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम दिलंय आणि ते डिले होऊन चालणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की कलाला जायलाच पाहिजे, कलाला तिचं काम करण्यासाठी जायला पाहिजे असं म्हणत आता इकडे आबा मात्र कलाच्या बाजूने ठाम उभे राहतात आणि ते म्हणतात, हे बघ अद्वैत, तू एक काम कर, तू कलाला सोडायला जा आणि तिकडून सोडायला जाऊन नुसतं न्यायला येऊ नकोस, तर आज तिच्यासोबत तू न तिकडेच थांब. तिला काय हवं काय नको हे सगळं बघितलंस तर बरं होईल असं म्हणत आबांनी फतवा काढल्यावरती मग मात्र सरोजची आता मात्र चिडचिड व्हायला लागते. सरोज म्हणायला लागते, आबा काय बोलताय? आबा म्हणतात, मग तिची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर पूर्ण नको का व्हायला? आणि त्यासाठी गणपती बाप्पा पूर्ण करणं हे काम तर खूपच पुण्याचं काम आहे आणि त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली मला चालणार नाही असं म्हणत मग मात्र आबांनी अद्वैतला कलासोबत जायला सांगितलेलं असतं आणि तिथेच थांबायला सुद्धा सांगितलेलं असतं आणि चक्क अद्वैत याला तयार होतो. रोहिणीला कळत नाही की आबांनी अशी कोणती जादूची कांडी फिरवले की ज्याच्यामुळे अद्वैत आपल्या बायकोच्या पुढे मागे करतोय. पुढे मागे करताना थकत पण नाहीये. त्यानंतर कला म्हणते, आबा तुमचं म्हणणं पटलंय मला, मी ताबडतोब निघते आणि अद्वैत जर का माझ्यासोबत असेल तर मला कोणत्याही गोष्टीची तशी काही काळजी नाही आहे. अद्वैत माझी मदत करेल आणि हे बघा मी आता उभी पण राहिले ना, हळूहळू चालेन सुद्धा, काय माहिती रात्रीपर्यंत धावेन सुद्धा. रजनी म्हणते, हो हो आबा, म्हणजे कलाला उभं पण राहता येते आणि ती हळूहळू चालू पण शकते. तिला जाऊ दे, तिचं काम तिला पूर्ण करू दे. आबा म्हणतात, ठीक आहे जा कला, तू तुझं काम पूर्ण कर. हे सगळं चालू असताना सरोजला तो स्वतःचा अपमान वाटतो. म्हणजे सरोज जी गोष्ट बोलत असते ती गोष्ट आबा आता खोडून काढत असतात. अद्वैतने कशाला जायला पाहिजे? आबांनी पाठवलेलं असतं. कलाला ऑफिसमध्ये डिझायनर म्हणून ठेवायचं, असं न ठेवायचं सरोजचं म्हणणं आबांनी झुडकावून लावलेलं असतं. त्यामुळे सरोजचं मन आता कुठेतरी दुखावतं आणि आबा सांगतात, जा अद्वैत, तू तुझ्या बायकोला घेऊन जा आणि छानपैकी तिकडे आता मूर्तीचं काम कर. मग अद्वैत आता कारमध्ये इकडे आता कलाला घेऊन तो निघतो. कलाला अलगदपणे ड्रायव्हर सीटवरती बसवतो, अलगदपणे तिची काळजी घेतो आणि तो विचार करतो, काय झंझट डोक्याला लावून घेतलंय, मला काही कळतच नाहीये. मग मात्र कलाला घेऊन तो मूर्तीच्या कारखान्यामध्ये येतो. रॉकेट ऑलरेडी तिकडे आलेला असतो. रॉकेट म्हणतो, काय हे कराताई, तू इथे अशी, तुझ्या पायाला कसं लागलं? यावरती कला म्हणते, अरे काही नाही, फळीवरून काहीतरी पडलं आणि ते माझ्या पायाला लागलं असं म्हणत आता मात्र इकडे कला तो विषय थांबवते. त्यावरती मग मात्र रॉकेट म्हणतो, एक काम करूया का, मी तुला जे काही हवं नको ते बघतो. म्हणजे मी आज मिसळीच्या स्टॉलवरती जातच नाही. यावरती कला म्हणते, नाही हं रॉकेट, तुला मिसळीच्या स्टॉलवरती जायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, मिसळीच्या स्टॉलवरती बाबा एकटेच आहेत आणि त्यामुळे तू त्यांना मदत करण्यासाठी नाही गेलास तर कसं होईल बरं? तुला त्यांना मदत करायला जायला पाहिजे. आणि तुला माहिती आहे का, इकडे अद्वैत माझी काळजी घेण्यासाठी आहे. अद्वैत माझी काळजी घेतोय आणि तो या सगळ्यामध्ये ना मला जे हवंय नको ते सगळं पाहिन. म्हणजे मी त्याला किती म्हटलं होतं की तू ऑफिसला जा, पण तो काही ऑफिसला जायला तयार नाहीये. त्यामुळे तो फक्त आणि फक्त माझी काळजी घेण्यासाठीच इकडे आलेला आहे आणि तो माझी काळजी घेतोय. त्यामुळे रॉकेट, तुला काही गरज नाहीये माझी चिंता करण्याची, तू जा बरं, तू मिसळीच्या स्टॉलवरती जा, तिथे बाबांना तुझी गरज आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते, काय अद्वैत, मी बरोबर बोलले ना? अद्वैत म्हणतो, हो पण. यावरती कला म्हणते, आज अद्वैत आबांनी सांगितल्याप्रमाणे ऑफिसला काही जाणार नाहीये.
तू जा बरं असं म्हणत मुद्दामच रॉकेटला मिसळीच्या स्टॉलवरती पाठवण्याचं कला नाटक करते. इकडे अद्वैतची मात्र गडबड होते. करायला काय गेलो आणि झालं काय, म्हणजे आता हिच्यापासून हे सगळं टाळण्यासाठी आपण हे करत होतो, पण घडतंय उलटच. आज तर आपल्याला ऑफिसला सुद्धा जाता येत नाहीये आणि हिच्याच सोबत थांबावं लागते. आणि कला विचार करते, कर कर चांदेकर, नाटक कर, तुझं नाटक मला सगळं माहिती आहे. मग आता कला अद्वैतला जवळजवळ कामालाच लावते. तिकडून स्टूल आण, मला हे इथे असं बसव असं म्हणत कला त्याला इकडून तिकडून स्टूल नाचवायला लावते आणि आपल्याला बसवायला सांगते. तोपर्यंत इकडे आता आबा आपल्या रूममध्ये काहीतरी करत असताना सरोज येते आणि आबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती आबा म्हणतात, बोल ना सरोज. सरोज सांगते, आबा मला असं वाटतंय मी या बिझनेसमधून मला माघार घेते आहे. या बिझनेसमध्ये मी अजिबात आता सहभागी होणार नाही आहे. आबा म्हणतात, सरोज काय बोलतेस तू? हा बिझनेस वाढवण्यामध्ये, याला मोठं करण्यामध्ये तुझा खूप मोठा मोलाचा हातभार आहे. यावरती मग मात्र सरोज म्हणते, नाही, ज्या ठिकाणी आपल्याला किंमत नाही ना त्या ठिकाणावरून आपण हळूहळू आपलं स्थान घालवून टाकायचं, म्हणजे आपण तिकडे थांबायचं नाही. आता सध्या मी दुकानासाठी हे केलंय, नंतर घरात सुद्धा मी हळूहळू सगळी सत्ता सोडून देणार आहे. आत्ता सध्या मी दुकानावरचा माझा हक्क सोडती आहे आणि मी यापासून बिझनेस सांभाळणार नाही असं म्हणत सरोजने खूप मोठा निर्णय घेतल्यावरती आबा म्हणतात, सरोज चुकतेस तू का हे असं निर्णय घेतली आहेस, म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या मनात तरी काय आहे? यावरती सरोज म्हणते, आबा ज्या ठिकाणी आपली पत नसते ना किंवा आपली जागा शून्य असते, आपल्या जागेला किंमत नसते किंवा आपल्या म्हणण्याला किंमत नसते, त्या ठिकाणी न थांबणं योग्य. मी हल्ली पाहते आहे ना, तुम्हाला माझं कोणतंच म्हणणं पटत नाही आणि त्याचप्रमाणे फक्त आणि फक्त जे कला सांगते ना तेच म्हणणं तुम्हाला पटतं आणि म्हणून तुम्ही हे सगळं करता. आणि त्यामुळे आता हे सगळं माझ्या हानी होणार नाही. मी बिझनेसमध्ये आजपासून आणि घरामध्ये हळूहळू मी आता अंग काढून घेणार आहे. यावरती आबा म्हणतात, सरोज मला तुझं वागणं हे पटलं नाही आहे. सरोज म्हणते, पण आबा हे वागणं माझं आहे आणि माझं हे वागणं फायनल राहणार आहे. आणि तसं बघायला गेलं तरी मी बिझनेसमध्ये असले काय नसले काय तसं काय मोठा फरक पडतोय. ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या आघाड्या कलाला दिल्यात त्याचप्रमाणे बिझनेसच्या आघाड्या पण द्या की असं म्हणत कुच्चितपणे सरोज आबाला सांगते आणि म्हणते की आबा म्हणतात, तू काळजी करू नकोस ग, सगळं सुरळीत होईल. यावरती सरोज म्हणते, ठीक आहे, मग सगळं सुरळीत होईपर्यंत आता मी तुमच्यासोबत मौन बाळगणार आहे असं म्हणत आपण आबांसोबत बोलणार नाही हे इनडायरेक्टली सरोजने आता जाहीर केलेलं असतं. लपून छपून रोहिणी हे सगळं ऐकत असते. आबा आणि सरोज या दोघांचं बोलणं रोहिणीने ऐकल्यामुळे रोहिणीला आता हातामध्ये कोलीतच मिळतं. माकडाच्या हातात ऐतं कोलीत मिळाल्यामुळे ती आता विचार करते की बरं झालं यानं सरोज वहिनी कानफाटी आहे. हिला किती काही सांगितलं ना तरीही त्यावरती विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणारच. काहीही झालं तरी ती विश्वास ठेवते आणि हे माझ्या मात्र पथ्यावरती पडलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये सरोज वहिनीला मॅनिपुलेट करण्यामध्ये मी जरी यशस्वी झाली असले तरी सुद्धा अजूनही अद्वैत कलाच्या इतके पुढे मागे का करतो? अद्वैत आणि कला दोघंजण एकमेकांच्या इतके प्रेमात का आहेत याचं काय कारण आहे? अद्वैत नाटक करतोय की खरंच प्रेमात पडलाय हे मला शोधून काढलं पाहिजे आणि त्यासाठी मला आता जायला पाहिजे, ते म्हणजे अद्वैत आणि कला ज्या ठिकाणी मूर्ती बनवत आहेत त्या ठिकाणी. तिथेच मला काहीतरी माहिती मिळवेल, मग मला ह्या बिंडोक सरोजला कान भरण्यामध्ये यशस्वी होईल असं म्हणत ज्या ठिकाणी कला मूर्ती बनवत असते त्या ठिकाणी सरोज जायला निघते. इकडे आता आबा विचार करत असतात की नक्की काय घडते, सरोजच्या मनात तरी काय आहे. तोपर्यंत इकडे कारखान्यामध्ये रॉकेट आता काय हवं काय नको हे पाहत असताना आता कला म्हणते, तिथला ब्रश दे. त्यावरती रॉकेट पटकन उठून ब्रश द्यायला निघतो. कला त्याच्याकडे रागाने पाहते आणि ब्रश मला तुझ्याकडून नको आहे तर अद्वैत चांदेकर देईल असं त्याला इशारा करते आणि ती म्हणते, चांदेकर ब्रश दे ना. यावरती अद्वैत म्हणतो, कोणता ब्रश पाहिजे बघ. मग मोठा असलेला साधारण ब्रश इकडे आता अद्वैत कला देतो. कला म्हणते, हाच ब्रश हवा होता. अद्वैत खाली बसतो. थोड्या वेळाने पुन्हा कला म्हणते, अरे पेन दे ना असं म्हणत ती आता इकडे छोटा ब्रश दे, पेन दे, हे दे, ते दे असं म्हणत अद्वैतला बसू देत नसते. अद्वैतला सारखं इकडे धावडव तिकडे धावडव आणि त्याचा पुरेपूर मदत करून घेत असते. अद्वैतला आता हे सगळं बघून जरा रागच येत असतो, पण त्याच वेळेला नाही चांगल्या नवऱ्याचं बेअरिंग घ्यायचं आहे असं म्हणत तो स्वतःच्याच मनाला समजवत असतो. तोपर्यंत कला इकडे छानपैकी मूर्ती बनवते.
त्याच वेळेला तिच्या डोळ्यावरती तिचे केस येत असतात. आता ते केसमध्ये येत असल्यामुळे तिला काही काम करता येत नसतं आणि त्याच वेळेला अद्वैत आता तिच्या केसाचे मध्ये हात घालून तिचे केस दोन्ही कानामागे करतो. यावरती कला म्हणते, हे सगळं काही मी करायला सांगितलं नव्हतं, पण ठीक आहे, थँक्स. यावरती मग मात्र कला सांगते, चांदेकर तिकडचं मला सामान दे. यावरती आता इकडे लगेचच आता मात्र रॉकेट म्हणतो, नको नको कलाताई, मी आहे ना, तू का बरं मला काम सांगत नाही आहेस? कला म्हणते, तुला काय सांगितलंय मी? तू आबांच्या स्टॉलवरती जा, तिकडे मदतीची गरज आहे ना, म्हणजे बाबांच्या स्टॉलवरती तुझी मदतीची गरज आहे, मिसळीच्या स्टॉलवरती. इथे अद्वैत आहे, तुला किती वेळा सांगू? असं म्हणत ती आता रॉकेटला गप्प करते. अद्वैत विचार करतो, नक्की हिच्या मनात तरी काय चालले? मी हिला उल्लू बनवते की ही मला उल्लू बनवते? अद्वैतला काही कळत नसतं. मग आता इकडे कलर देण्यासाठी अद्वैतने छानपैकी गणपती बाप्पाची मूर्ती आता धरून ठेवलेली असते. गणपती बाप्पाची मूर्ती धरून तो कलाला कलर देण्यासाठी आता मदत करत असतो. कला हळूहळू हळूहळू कलर देत असते आणि इकडे अद्वैत छानपैकी पकडून बसलेला असतो. त्याच वेळेला अद्वैतला एक कॉल येतो, म्हणजे कलाला एक कॉल येतो. कलाचे हात बरबटलेले असतात मातीने. त्यावेळी कला म्हणते, तू उचल ना कॉल. अद्वैत म्हणतो, तुझा कॉल मी कसा काय उचलू? यावरती कला म्हणते, तू उचल तर, मी तुला सांगते ना उचलायला, तर तू उचल. मग आता इकडे अद्वैत कॉल उचलतो आणि पलीकडून आता मात्र ऐकायला येतं, ते म्हणजे मी बाळू काका बोलतोय. यावरती अद्वैत म्हणतो, कुणीतरी बाळू काका आहे. यावर कला म्हणते, अच्छा अच्छा, बाळू काका का? दे माझ्याकडे फोन दे. असं म्हणत कला अद्वैतच्या हातातून तो फोन घेते आणि हॅलो बाळू काका, मी बोलते. बाळू काका म्हणतात, अगं पोरी, तुझं काम चांगलं चाललंय ना? यावरती कला म्हणते, हो, मूर्तींची ऑर्डर अगदी योग्य वेळेत आहे. यावरती बाळू काका म्हणतात, अगं खूप मोठी गडबड झाली, म्हणजे माझ्याकडे दरवर्षीचे जे क्लायंट असतात ना, त्या क्लायंटनी आधी ऑर्डर दिली नव्हती आणि अचानकपणे त्यांनी आत्ता ऑर्डर दिले. काय करू मला काही कळतच नाही आहे. ऑलरेडी माझ्याकडे इतक्या ऑर्डर आहेत ना, त्यामुळे मला काही करताच येत नाही आहे. त्यावरती कला म्हणते, बाळू काका, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, अजून 4 मूर्तींची ऑर्डर मला जमेल असं वाटत नाही, कारण याच मूर्ती आहेत ना, याच कट टू कट दिलेल्या डेटला होतील. यावरती आता मात्र काका सांगतात, तू एक काम कर ना, तू प्रयत्न तर कर एखाद दुसरी मूर्ती बनवण्याचा. असं म्हणत काका आता कलाला मोटिवेट करतात आणि तुला जे काही मदत हवी ते सगळं देईन, तिकडे जेवण खावण सगळं देईन, फक्त तू मूर्ती बनवून 4 मूर्ती एक्स्ट्रा बनवून दे, असं बाळू काका सांगतात. आता कलाला नाही म्हणता येत नसतं, कारण या सगळ्यामध्ये बाळू काकांनीच तिला आता ही नोकरी दिलेली असते आणि त्यामुळे कला आता काहीच बोलत नाही आणि बाळू काका, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी प्रयत्न करते, असं म्हणते. फोन ठेवल्यावर तिथे अद्वैतला सांगते, बाळू काकांनी मला खूप मोठी ऑर्डर दिले, पण या सगळ्यासाठी आपल्याकडे पुरेशी असं मात्र आता वेळ नाही आहे. मला दिवस रात्र काम करावं लागेल. रॉकेट तू निघ बरं, कारण या सगळ्यामध्ये मला खूप काम करावं लागणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी सध्या तरी घरी येऊ शकणार नाही. तू जा. रॉकेट म्हणतो, कलाताई, अगं मी थांबतो ना इथे, तुला जे काही हवं ते देण्यासाठी. यावरती कला रागारागाने रॉकेटकडे पाहते आणि तुला सांगितलं ना जा तर जा, असं म्हणत त्याला तिकडून जायला सांगत असते. त्यानंतर मग मात्र अद्वैत आणि कला हे दोघंजण गौरीची आता मात्र बांधणी करायला लागतात. इकडे आता गणपती गौरी याची बांधणी करायला लागतात. गौरी गणपतीचे आता मूर्ती असते. हे सगळं चालू असताना खूप वेळ होतो आणि त्याच वेळेला कला म्हणते, एक काम कर ना अद्वैत, तू घरी जा बरं. या सगळ्यामध्ये तू घरी जा, खूप वेळ झालेला आहे, तुला त्रास झाला असेल. यावरती अद्वैत म्हणतो, बिलकुल नाही, मी इथेच थांबणार आहे. कला म्हणते, असं काय करतोस, उगाच हट्टीपणा करू नकोस. यावरती अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो, कारण एकटा जर का घरी गेलो तर पुन्हा आबा काहीतरी बोलणार आणि पुन्हा मला 4 शब्द ऐकायला लागणार, त्यापेक्षा इथेच थांबलेलं बरं, असं म्हणत तो म्हणतो, नाही, मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये तू एक काम कर, की तू तुझं काम कर, मी फक्त इकडे थांबतो आणि तुला काही लागलं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता काय हवं ते द्यायला तयार आहे, असं म्हणत अद्वैत तिकडे थांबतो. कला म्हणते, अच्छा, म्हणजे तू मला मदत करण्यासाठी थांबतोयस, तर ठीक आहे, तू मला मदत तर कर, पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये तू जे काही करतोयस ना, किंवा तू जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतोस ते मला ऑलरेडी माहिती आहे. यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, मी काय बोलतोय, मी काय करतोय,
तू मला सांगशील का मी काय केलंय ते? यावरती मग मात्र कला म्हणते, नाही मी तुला सांगणार नाहीये, मी तुला दाखवते की तू नक्की काय केलंस ते. असं म्हणत कलाने रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ कला आता अद्वैतच्या समोर धरते, ज्या व्हिडिओमध्ये आता मात्र इकडे पूजेची सगळी तयारी चालू असते. त्या पूजेमध्ये आता मात्र सगळेजण सहभागी होत असतात, पण त्याच वेळेला इकडे अद्वैतची कारस्थानं चालू असतात. कलाने हे सगळं पाहिलेलं असतं, म्हणजे आता गणपतीची मूर्ती करायला लागू नये यासाठी आता मात्र अद्वैतने कलाला पाडण्यासाठी जो प्लॅन केलेला असतो तो कलाला माहिती असतो. त्यामुळे कला म्हणते, 1 मिनिट अद्वैत थांब ना, तुला मी सांगते की तू काय केलं होतंस ते. असं म्हणत कला सांगते, नुसतं सांगत नाही तर हा व्हिडिओ बघ. त्या व्हिडिओमध्ये मग आता इकडे अद्वैत सगळीकडे तेल सांडत असतो. कलाने ज्या वेळेला अद्वैतच्या काही गोष्टी सस्पिशियस वाटतात त्याच वेळेला मोबाईल सेट केलेला असतो आणि अद्वैतचं रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं. अद्वैतचं रेकॉर्डिंग सुरू करत असताना आता मात्र अद्वैतने कपाटापासून ते बेडरूमच्या दारापर्यंत पूर्णपणे सगळीकडे आता याच्यामध्ये आता पसरवलेलं असतं ते म्हणजे तेल. यावरती कला म्हणते, अच्छा म्हणजे या सगळ्यामध्ये मी तेलावरून घसरून पडावे, मला कोणत्याही प्रकारे काहीही आधार घेता येऊ नये आणि माझा पाय हे व्हावा आणि त्यानंतर मी ऑर्डर पूर्ण करू शकते किंवा पूर्ण करू शकत नाही असं तुला वाटलं म्हणून तू हे केलंस ना. यावरती अद्वैत म्हणतो, मी काही नाही केलं. यावरती कला म्हणते, अरे असं काय करतोयस, तूच हे सगळं केलेलं आहेस, विसरलास का चांदेकर? यावरती अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो, म्हणजे तुला सगळं माहिती होतं तर? तुला माहिती होतं का की हे सगळं म्हणजे नाटक आहे ते? यावरती कला म्हणते, हो मला तर माहितीच होतं ना, म्हणूनच माझा तुझ्यावरती विश्वास नसल्यामुळे या सगळ्यामध्ये मी हे सगळं रेकॉर्डिंग केलं, कारण मला माहिती होतं की तू काहीतरी करशील आणि माझ्यावरती आळ आणण्याचा प्रयत्न करशील. आता मात्र शेरा सव्वा शेर बनत आता कलाने अद्वैतचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि या सगळ्यामुळे आता मात्र अद्वैत चिडतो आणि तो म्हणतो, तू खोटारडी आहेस, तुला सगळं माहिती असून तू माझ्यापासून सत्य लपवून ठेवलंस. यावरती कला म्हणते, खरा खोटारडा कोण आहे ना हे सुद्धा कळेल, कारण मी तुझ्यापासून जरी सत्य लपवलं असलं तरी तू सुद्धा माझ्यासमोर नाटकच करतोयस ना. चांगला मुलगा, चांगला नवरा हे सगळं असण्याचं नाटकच तू करतो आहेस. असं म्हणत कलाने आता मात्र इकडे छानपैकी चोरी पकडलेली असते. आता मात्र अद्वैतकडे काहीच बोलायला चान्स नसतो, पण या सगळ्यामध्ये राग न धरता अद्वैत आणि कला त्या मातीचं सगळं एन्जॉय करत असतात. माती आता चिकट असल्यामुळे तिला मळून घेणं भाग असतं, म्हणून दोघंजण ती माती मळून घेत असतात. ती माती मळत असताना दोघं एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांच्या हातात घेतात आणि जवळजवळ डान्स केल्याचंच फिलिंग येत असतं. तेवढ्यात तिथे आता रोहिणी येते. रोहिणी समोरचं दृश्य पाहते आणि वा 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 सरोजबाईंनी तुमच्या कानावरती हे सगळं घातलं ना तर तुमची काय अवस्था होईल तुम्हालाच कळणार नाहीये. तुमचा मुलगा आणि तुमची सून या सगळ्यामध्ये एकमेकांच्या मिठीत आहेत. असं म्हणत इकडे आता रोहिणीने धमाका करत तोच मोबाईलमधला व्हिडिओ घेऊन इकडे सरोजकडे आणलेला असतो. सरोजचा तो व्हिडिओ दाखवत ती म्हणते, बघ सरोज वहिनी, म्हणजे ना मला असं वाटतंय ती या घरात आल्यापासून अर्जुनला आपल्या तालावरती नाचवणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्यालाच म्हणजे तुलाच काहीतरी करायला पाहिजे. बघ सरोज वहिनी, हीच ती वेळ आहे, हीच तो क्षण आहे, तुला आता अद्वैतला त्या मुलीच्या ताब्यातून वाचवायला पाहिजे. आता नक्की सरोज काय करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.